पुंडलिकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक सिद्धांना म्हणू लागलेला आहे, गोकर्णाचा महिमा आपण सांगितलेला आहे। श्री गुरु त्या ठिकाणी किती दिवस राहिले आणि पुढं काय घडलं ते मला सांगा। श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू आणि त्यांचं चरित्र ऐकण्यासाठी माझ्या मनामध्ये अतिशय उल्हास होत आहे। तेव्हा ते शिष्याचं बोलणं ऐकलं। सिद्ध अतिशय संतोषित झाले आणि मग श्री गुरु चरित्र विस्तारानं सांगू लागले। तुम्ही श्रोते गण ही चित्त देऊन ऐका। गोकर्ण क्षेत्राच्या ठिकाणी श्रीपाद यती हे 3 वर्ष गुप्त रूपानं राहिले। तिथून गिरनार पर्वतावरती आले लोकांना अनुग्रह देण्यासाठी, आणि ज्यांचा चरण स्पर्श झाल्याच्या नंतर, चरणाचं दर्शन झाल्याच्या नंतर सर्व तीर्थांचं दर्शन होतं। चरणम पवित्रम विततम पुराणम, वेदशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे। सगळी तीर्थ ही गुरुच्या चरणाशी असतात आणि मग त्याच गुरूंना तीर्थक्षेत्रामध्ये हिंडण्याची काय गरज आहे। पण लोकांना अनुग्रह देण्यासाठी श्री गुरु तीर्थयात्रेला गेले, तीर्थामध्ये गेलेले आहेत। 4 महिने तिथं राहिले आणि त्याच्यानंतर निवृत्ती संगमाच्या ठिकाणी साधू भक्तांना दर्शन देण्यासाठी आणि नरसिंहवाडी या ठिकाणी आले। पुरवपूर असं महाक्षेत्र आहे। कृष्णा गंगा या नद्या तिथं वाहतायत। तिथला अपार असा महिमा या भूमंडळामध्ये आहे। तिथला महिमा सांगत असताना पुष्कळ असा विस्तार होईल। पुढं तेच अमृतासारखं चरित्र आलेलं आहे आणि ते आपल्याला ऐकायला मिळेल। श्रीपाद हे नरसिंहवाडीमध्ये येऊन राहिले गेले आणि त्याच भूमीवरती ख्याती केली गेलेली आहे। अपरंपार असा महिमा प्रकट केला आणि त्याचाच विस्तार सांगतो ऐका। जे जण भक्तीनं भजतात त्यांना सौख्य प्राप्त होतं। अप्रयासानं सौख्याची प्राप्ती होते। कन्या पुत्र लक्ष्मी आणि मनामध्ये चिंतलेलं फळ त्यांना प्राप्त होतं। आणि म्हणून सर्व महिमा सांगण्यासाठी पुष्कळ असा विस्तार होईल। म्हणून हे नामधारका, तू स्वस्थ चित्तानं ऐक। मी किंचित आता तुला सांगतो आहे। पुढे अवतार होण्यासाठी आणि एक चित्तानं हे सर्व मी तुला सांगेन। श्रीपाद श्री गुरु नरसिंहवाडी इथं कार्यकारण करण्यासाठी मनुष्य देहामध्ये आले आणि अवतार होण्याचं कारण त्यांचं जे पूर्वकथन आहे तेच सांगू लागलेले आहेत। वेदशास्त्र ब्राह्मण हा त्या गावामध्ये एक जण राहत होता। त्याची बायको, तिचं नाव अंबिका, अतिशय सुशील, आचार, पती सेवा करणारी महान पुण्यसती अशी ती अंबिका होती। तिला मुलं व्हायची पण मरायची। पूर्वकर्माचं फळ म्हणून तिनं अनेक तीर्थाचरली। अशा पद्धतीनं जे होणारं गती आहे ती होणारच आहे। त्याच्यामुळं त्याच्यानंतर तिला एक मंदमती, कमी बुद्धीचा असा मुलगा झाला। त्या आईनं अतिशय प्रेमानं भक्तियुक्त त्याचं पालनपोषण केलं। तो वाढू लागला आणि मग त्या आईवडिलांना, त्या ब्राह्मण पतीपत्नीला आपला मुलगा वाढू लागलेला आहे, त्याला प्रेमानं सांभाळ करू लागलेले आहेत। आणि मग त्याचा व्रतबंध केला, मुंज केली आणि वेदाभ्यास करण्यासाठी त्याला सांगू लागले। पण तो मुलगा हा अज्ञानी होता, मंद बुद्धीचा होता, बहिरा होता
आणि त्याच्यामुळे त्या ब्राह्मणाला त्याची चिंता वाटू लागली. म्हणू लागलेला आहे, मुलगा हा मंदमती आहे. अनेक देवाची प्रार्थना केली, उपासना केली, त्यावेळेला कष्टानं हा मुलगा झालेला आहे. पण पहिलं जे कर्म आहे ते कर्म काही केल्या सुटत नाही. म्हणून तो ब्राह्मण अहोरात्र चिंता करू लागला. अनेक प्रकारानं त्याला शिकवण्याचा प्रयत्न करू लागला आणि मग त्याला मार देऊ लागला, शिक्षा करू लागला. ते पाहून त्या आईला मात्र अतिशय दुःख होऊ लागलं. मग आपल्या नवऱ्याला ती त्याच्यापासून परावृत्त करू लागलेली आहे. ती आपल्या पतीला म्हणू लागलेली आहे की आपल्याला अगोदरच आपल्या घरी पुत्र नाही, अतिशय कष्टानं हा मुलगा झाला आणि त्या बाळाला मी पोसलेला आहे. त्याची बुद्धीच मंद आहे. त्याला विद्या दिली तरी त्याला उगाच तुम्ही मारून का कष्ट घेता आहात? आपलंच पहिलं जे कर्म आहे त्या कर्माला काय करणार आहे? अगोदरच हे मूल हे मतिमंद मूढ जन्मलेलं आहे. आता तुम्ही जरी याला मारलं, हाणलं तर मग मात्र मी माझा प्राण त्याग करीन, असं ते आपल्या नवऱ्याला म्हणू लागलेले आहे. बायकोचं ते बोलणं ऐकलं. ब्राह्मण मात्र मग त्यावेळेला निश्चिंत राहायला गेलेला आहे. अशा पद्धतीनं काही काळ गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये असं राहत असताना तो ब्राह्मण हा अतिशय असमाधानी राहू लागलेला आहे. दैव वशा करून तो काही वर्षानंतर पंचतत्वामध्ये विलीन झाला, मरण पावला. मग त्या मुलासहित ती स्त्री त्या नरसिंहवाडीमध्ये याचना करून भिक्षा मागून आपलं पोट भरू लागली आणि आपल्या जीवित्वाचं रक्षण करू लागली. त्या ब्राह्मण स्त्रीचा मुलगा विवाहाच्या योग्य झाला. त्यावेळेला सगळे लोक त्याची निंदा करू लागले. मंद बुद्धीचा आहे म्हणून हिणू लागलेले. त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नाही. म्हणू लागलेला आहे, हा काय लाकडानं पाणी वाहील का? आणि असं म्हणून सर्वजण त्याला दूषण देऊ लागले. याला पोट भरायची विद्या येत नाहीत. सगळे लोक म्हणू लागले, अरे तू दगडासारखा जन्माला व्यर्थ आलेला आहेस. तू तुझ्या वंशाला दूषण डाग लावला गेलेला आहेस. अरे मूर्खा, कुळनाशका, तुझ्या बापाचा विचार केला, तुझ्या बापाचा आचार कसा होता? त्याचं नाव 4 राज्यामध्ये होतं. वेद शास्त्र धर्म जाणणारा होता आणि त्याच्या पोटी तू दगड जन्माला आलेला आहेस. तू तुझ्या पितरांना बोल लावला गेलेला आहेस. सगळे पितर अधोगतीला नेलेले आहेस आणि भिक्षा मागून पोट भरावे याची तुला लाज कशी वाटत नाही? या संसारामध्ये जन्माला येऊन जनावरासारखा तुझा काहीच उपयोग नाही. आता गंगेत प्रवेश कर, तुझ्या जन्माचं सार्थक होईल, असं ब्रह्मचार्यानं ऐकलेलं आहे. मग नाना प्रकारचं दुःख करू लागलेलं आहे. धावत पळत घरी आलेला आहे आणि आईला सर्व गोष्ट सांगितली आणि म्हणू लागलेला आहे, मी आता प्राणाचा त्याग करीन. सगळे लोक माझी निंदा करतायत. हा देह कुठल्या कामाचा आहे? मग याला कशासाठी पोसो? मी अरण्यामध्ये निघून जाईन, असं मुलाचं बोलणं आईनं ऐकलेलं आहे. तिला गहन अशी चिंता वाटू लागली. शोक दुःख करू लागलेले आहे, विलाप करू लागलेले आहे. आणि मग तो मुलगा आणि आई दोघंजण दुःख करीत त्या गंगेच्या प्रवाहाच्या जवळ गेले. त्यावेळेला तिथं जगाचा उद्धार करणारे श्रीपाद योगी स्नान करीत असलेले त्यांनी पाहिले. ते दोघंजण त्यांच्या जवळ गेलेले आहेत. पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि हात जोडून विनवणी करू लागलेले आहेत. आमच्या मनामध्ये इच्छा आहे, कामना आहे की या गंगेमध्ये आपण प्राण द्यावा, तर आम्हाला आता निरोप द्यावा, म्हणजे आम्हाला सद्गती प्राप्त होईल. आत्महत्या हा महान दोष आहे आणि म्हणून हे कृपा सिंधू, हे श्रीपाद मुनिराया, आम्ही आपणास विनवित आहोत. असं त्या विप्रसतीचं ब्राह्मण स्त्रीचं बोलणं ऐकल्याच्या नंतर कृपा सिंधू श्रीपाद श्रीगुरु त्यांना विचारू लागलेले आहेत की काय तुमच्यावरती संकट आलेलं आहे?
आणि म्हणून तुम्ही प्राणत्याग करीत आहात. त्यावेळेला ती ब्राह्मण स्त्री त्यांना आपलं सगळं दुःख सांगू लागलेली आहे, म्हणू लागलेली आहे की हे स्वामी, हा जो भक्त आहे या बाळाला आणि मला तुम्ही तारावं, उतरावे ना. भारी कष्ट झालेलं आहे. अनेक तीर्थ पायानं केली, अनेक व्रतपूजा केल्या, सगळ्या देवांची आराधना केली, व्रत उपवास किती केले, आणि एवढं सगळं अपरिमित केल्याच्या नंतर हा दुर्मतीचा सर्व लोक याची निंदा करतात असा मुलगा जन्माला आला. वेदशास्त्र संपन्न असे माझे पती ब्राह्मण होते आणि त्यांच्या पोटी मात्र हा हीन मंदमती दुरात्मा जन्माला आला. तरी हे श्रीपाद येती, हे श्रीगुरु, तुम्ही माझ्यावरती कृपा करा. जन्मोजन्मी दैवगती असला मंदमती पुत्र होऊ नये असा प्रकार सांगावा. कृपासागर दैन्यहरण म्हणून तुमचे चरण धरते, तुमच्या पाया पडते, शरणागताचे रक्षण करा. आपण आज कृपा सिंधू भेटलात. या संसारामध्ये जन्मून अनेक कष्ट सोसले गेलेले आहेत आणि म्हणून सौख्यानं पुत्र झाला, पण ते पुत्र वाचले नाहीत. एक वाचला, तोही शेळीच्या गळ्यामध्ये स्तन असावे, त्याच्यामधून काहीच उपयोग नाही. तशा पद्धतीनं हा जन्माला आला. म्हणून गुरुची विनवणी करू लागलेले आहेत. तरी हे देवा, आता असं करा, पुढच्या जन्मी मनुष्यपणानं पूज्यमान असा मुलगा मला व्हावा. जसे तुम्ही या त्रिजगतामध्ये पूज्य आहात तसा माझा मुलगा पूज्य असावा. सगळ्या लोकांनी त्याला वंदन करावं, असा पुत्र मला प्राप्त व्हावा. त्याच्यासाठी हे श्रीगुरु येते, त्याच्यासाठी काय उपाय आहे आणि तो मला सांगा. असं म्हणून ती ब्राह्मण स्त्री श्रीगुरूंच्या पायावरती डोकं ठेवू लागलेली आहे. ज्याच्यामुळं मला माझा उद्धार होईल आणि पुन्हा या संसारामध्ये जन्मायचं मरायचं ही पुनरावृत्ती होणार नाही. सगळे पितर, त्या पितरांना स्वर्गप्राप्ती होईल. असं काय मार्ग आहे त्याचं मला निरूपण करावं, सांगावं, अशी माझ्या मनामध्ये वासना आहे, कल्पना आहे, इच्छा आहे की ब्रह्मज्ञानी मुलगा व्हावा. बाळपणीच तो सर्वांना पूज्यमान व्हावा, असं तिचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग तिची भक्ती पाहिली गेलेली आहे. आणि मग कृपा करून श्री गुरु सांगू लागलेले आहेत की तू ईश्वराची आराधना कर, शंकराची भक्ती कर, महादेवाची भक्ती कर, म्हणजे तुला श्रीहरी भगवंतासारखा मुलगा होईल. गवळ्याच्या घरी कृष्ण आश्चर्यकारक रीतीनं अवतार घेतला आणि तेच त्या गवळ्याने व्रत केलेलं होतं, महादेवाची आराधना केलेली होती. आणि म्हणून तू सुद्धा त्या ईश्वराची आराधना कर, तुला हा निर्धारानं पुत्र प्राप्त होईल, तुझ्या मनातलं मनोरथ पूर्ण होईल, सर्व सिद्धी प्राप्त होतील, असं श्रीपाद सांगू लागलेले आहेत. त्यावेळेला ती ब्राह्मण स्त्री म्हणू लागलेली आहे, हे व्रत त्या गवळ्यांनी कसं केलं, महादेवाची पूजा कशी केली, हे मला विस्तारानं सांगावं. तसंच व्रत मी आपण करीन असं म्हणून पुन्हा श्रीपाद श्रीगुरूंच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. कृपामूर्ती सद्गुरू त्यावेळेला सांगू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, श्रीपाद यती, ईश्वराची पूजा ही प्रदोषाच्या वेळी, शनिवारी प्रदोष असताना विशेष रूपानं भक्तिभावानं पूजा करावी. तीच पूजा गवळणींनी केली, त्याचा विस्तार स्कंद पुराणामध्ये, आणि तीच कथा ऐक मी तुला सांगतो, असं श्रीगुरु सांगू लागलेले आहेत. त्याच वेळेला ती ब्राह्मण स्त्री अतिशय आनंदित झालेली आहे. पुन्हा लोटांगण तिनं श्रीपाद श्रीगुरूंच्या चरणावरती घातलेलं आहे. आणि ती ब्राह्मण स्त्री स्वामींना म्हणू लागलेली आहे की हे अतिशय मोठी आश्चर्याची गोष्ट मला वाटू लागलेली आहे
हे निरूपण केलेलं आहे की नुसता प्रदोष पूजा पाहिल्यानंतर कृष्णासारखा मुलगा झाला आणि आपण जर पूजा केली तर मग काय फळ प्राप्त होईल, पूर्वी असं कोणत्या परीनं झालं तेच विस्तारानं मला सांगावं. त्यावेळेला श्रीगुरु तिला सांगू लागलेले की एक चित्तानं लक्ष देऊन तू ऐक. उज्जैनी नावाच्या नगरीमध्ये विचित्र असं झालं आणि तेच मी तुला सांगतो ऐक. त्या नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा राजा धर्मपरायण आणि त्याचा प्राणसखा मणिभद्र नावाचा होता. ते दोघंही सदा ईश्वर भक्तीमध्ये लीन असायचे. नाना प्रकारानं अपरंपार भक्ती करत भोळा शंकर महादेव त्यांना प्रसन्न झाला आणि भोळ्या शंकर महादेवांनी त्यांना एक चिंतामणी दिला. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभा असा महासरस तोच कंठामध्ये घातला, त्या राजानं गळ्यामध्ये घातला. मणिभद्र राजानं तो मणी आपल्या गळ्यामध्ये घातला. त्या मण्याचं लक्षण असं होतं की लोखंडावरती जरी त्याचा उजेड पडला, दगडावरती जरी उजेड पडला तरी त्याचं ते सोनं करीत होतं. त्याचं तेज ज्याच्यावरती पडेल त्याचं ते सोनं होत होतं. आणि मग तो मणी पाहून सगळे राजे म्हणू लागले की आपल्याला मणी तो हवा आहे. अशी ख्याती सर्व राजांच्याकडं पसरली गेली. आणि मग कुणी आपुलकीनं मागू लागलेलं आहे, कुणी दूत पाठवून मागू लागलेलं आहे, कुणी म्हणू लागलेले हे राजा तो मणी आम्हाला दे, नाहीतर तुझ्याकडून बळजबरीनं घेऊन जाऊ. कुणी म्हणू लागलेले तुला त्याची काय किंमत घ्यायची असेल ती घे, पण तो जो माणिक आहे तो आम्हाला दे. तू जर तो मणी आम्हाला नाही दिला तर तुला आमच्याबरोबर युद्ध करावं लागेल. तुझ्याबरोबर युद्ध करून तो मणी जो आहे तो आम्ही घेऊन जाऊ. म्हणून सगळे राजे एकत्र आले आणि त्या उज्जैनी नगराच्या जवळ आलेले आहेत. अपार असं सैन्य त्यांनी जमा केलेलं आहे आणि उज्जैनी नगरीला त्या सगळ्यांनी वेढा घातला. त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती. राजा हा प्रदोष पूजेसाठी बसलेला होता. मनामध्ये कुठलीही शंका नाही. एकाग्र चित्तानं महादेवाची पूजा करीत होता. महाबळेश्वर लिंगाची पूजा राजा अतिशय आनंदानं करत आहे. आणि त्याच वेळेला एका गावळ्याचा मुलगा ती पूजा पाहण्यासाठी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आला. त्या मुलानं ती महादेवाची पूजा पाहिली आणि मग तो मुलांच्या मध्ये त्या गावळ्यांच्या पोरामध्ये खेळ खेळण्यासाठी गेला. त्यावेळेला त्यानं ती राजाची पूजा पाहिलेली. मग त्या मुलांना तो म्हणू लागलेला आहे की आपण सुद्धा महादेवाची पूजा करू. असं म्हणून गंमत म्हणून सगळी मुलं जमा केली गेलेली आहेत आणि नाना पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारानं कल्पना करूनच महादेवाची पूजा करू लागलेले आहेत. दगड गोळा केलेले आहेत, 16 उपचारानं पूजा केलेली आहे, पाण्याचाच नैवेद्य दाखवलेला आहे. असं कौतुकानं खेळ ती गवळ्याची मुलं खेळू लागलेली आहेत. आणि त्याच वेळेला त्यांच्या आया ज्या आहेत त्या स्त्रिया येऊन त्या मुलांना बोलावून घेऊन जाऊ लागलेले आहेत. अरे जेवणाची वेळ झालेली आहे, जेवणासाठी चला म्हणून आपापल्या मुलाला त्या घेऊन जाऊ लागलेले आहेत. त्याच्यामधला एक मुलगा मात्र ते जे लिंग आहे त्या महादेवांना सोडायला तयार नाही. त्याची आई त्याच्याजवळ आली. सारी मुलं आपापल्या घरी जेवणासाठी गेलेली आहेत, पण हा मुलगा काही जात नाही म्हणून त्याला मारू लागली. म्हणू लागलेली आहे मुला, अरे जेवणाची वेळ झालेली आहे, रात्र होऊ लागलेली आहे, चल आपल्या घरी. काही केल्यानं तो हालेनासा झाला. आणि त्याच वेळेला त्या गवळणीला अतिशय राग आला आणि रागाच्या भरामध्ये तिनं ती सगळी पूजा खेळ मांडला गेलेला ते सगळे दगड भिरकावून दूर टाकून दिले आणि आपल्या घरी गेली. पूजा मोडलेली त्या बाळानं पाहिली आणि मग अतिशय रडू लागला, शोक करू लागला, मूर्छना येऊन जमिनीवरती पडला. आणि मग त्या लिंगाच्या ठिकाणी लय लावून
आता जीवच देतो असं म्हणू लागला. असा निर्वाणीचे शब्द त्या बाळाचे ऐकले. स्वतः प्रत्यक्ष महादेव तिथं प्रकट झाले आणि मग महादेवाचं रत्न खचित असं मंदिर निर्माण केलं. सूर्यासारखी त्याचं तेज पसरलं, रत्न खचित असं लिंग त्याच्यामध्ये. आणि मग ते बाळ जागृत झालं. स्वतःचं रूप धरून महादेव त्या बाळाला त्यांनी हाताला धरून उठवलेला आहे आणि म्हणू लागले, हे बाळा, मी तुला प्रसन्न झालेलो आहे, तू वर मागून घे. तुझ्या मनामध्ये जी इच्छा असेल ती तो वर तुला प्राप्त होईल. आणि मग त्या बाळानं महादेवांना नमन केलं आणि म्हणू लागलेला आहे, माझ्या आईनं पूजा मोडली गेलेली आहे, प्रदोष पूजे बिघडवली गेलेली आहे, तरी माझ्या आईला आपण क्षमा करावी, क्षमेचं दान द्यावं. ईश्वर हा भोळा चक्रवर्ती आहे, महादेव हा भोळा देव आहे आणि अतिशय प्रेमानं त्याला वर दिला. प्रदोष समयीची पूजा तिनं पाहिली, तुझ्या आईनं ती पाहिलेली आहे आणि म्हणून ती गवळण देवाची आई होईल. तिच्या पोटी जो मुलगा येईल तो प्रत्यक्ष विष्णू भगवंत श्रीकृष्ण असेल आणि म्हणून तीच आपल्या पुत्राचं पालनपोषण करील. जे जे तू मनामध्ये इच्छिशील ते ते तुला प्राप्त होईल. अखिल सौख्य तुझ्या वंशामध्ये येईल आणि पुत्रपौत्रशी नांदशील. असा प्रसन्न होऊन महादेवाने वरदान दिलं आणि ते त्याच महादेवाच्या लिंगामध्ये गुप्त झाले. ते रत्न खचित लिंग त्या गवळ्याच्या घरी तसंच राहिलं. कोटी सूर्याचा प्रकाश त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दिसू लागलेला आहे. लोक म्हणू लागलेला आहे, काय प्रकाश पडला गेलेला आहे, सूर्य कसा उगवला गेलेला आहे. जे दुसऱ्या देशाचे राजे आले होते ते राजे आश्चर्य करू लागले, द्वेष सोडून म्हणू लागलेले की आपण राजाची भेट घेऊ. काय पवित्र या नगरीमध्ये आहे, आज सूर्याचा उदय झालेला आहे. असा राजा पुण्यवंत, अशा राजाला विरोध करू नये म्हणून सेवकांना पाठवलेला आहे. राजाला भेटण्यासाठी जाऊ लागलेले आहेत. या राजाला आपण विरोध करू नये असं म्हणू लागले. म्हणून सेवकांना पाठवून राजाची भेट घेऊ लागलेले आहेत. आणि मग राजानं आपल्या नगरामध्ये सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांचा आदर सत्कार केला. इतकं होत असताना राजा अतिशय प्रेमानं विचारू लागलेला आहे की आता रात्र झालेली असताना, अंधार असताना सूर्य कसा काय उगवला. त्यावेळेला राजा चंद्रसेनासहित ते कौतुक पाहण्यासाठी येऊ लागलेले आहे. त्यावेळेला विचित्र रत्न खचित असं अतिशय सुंदर, ज्याला उपमास देता येणार नाही असं महादेवाचं मंदिर पाहिलं. आणि याच परीनं त्या गवळ्याचं सुद्धा घर अतिशय रम्य विराजमान. आणि मग त्या गवळ्याच्या मुलाला स्वतः राजा विचारू लागलेला आहे. त्या मुलानं सर्व वृत्तांत सांगितला आणि मग सगळे राजे जे आहेत ते आनंदित झालेले आहेत, आपापल्या देशाच्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आणि मग गवळ्यामध्ये हे राजा तू आहेस असं म्हणू लागले. राजे सर्व निघून गेले. चंद्रसेन हा निर्मळपणानं राहिलेला आहे. शनी प्रदोष पूजा जी आहे ती सफळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला कुठल्याही राजाचं भय नाही राहिलं. त्या गवळ्याचा मुलगा आपल्या घरी आलेला आहे आणि मग आईला सविस्तर वृत्त सांगितलं आणि सांगू लागलेला आहे, तुझ्याच पोटी तुझ्याच उदरी नारायण अवतार घेईल असा महादेवांनी वरदान दिलेलं आहे, वर दिलेला आहे. त्याच्यामुळं तू मनामध्ये संशय धरू नको. महादेव प्रसन्न झाले. तू शनिवारची प्रदोषाची पूजा पाहिलीस म्हणून प्रत्यक्ष भगवंत तुझ्या पोटाला येतील. तू पूजा मोडली म्हणून मी महादेवाची विनवणी केली आणि क्षमा करावी म्हणून त्यांच्याकडं वरदान घेतलं. असं सर्व वृत्तांत त्या गवळ्याच्या मुलांना आईला सांगितलं. असा ईश्वर प्रसन्न झाला
प्रदोष पूजा जी आहे ती फळाला आली. श्रीपाद त्या ब्राह्मण स्त्रीला सांगू लागलेले आहेत, तुझ्या मनामध्ये जर इच्छा असेल की माझ्यासारखा मुलगा तुला व्हावा तर संशय सगळा सोडून शनी प्रदोष असेल त्या दिवशी तू महादेवाची पूजा कर. असं म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव त्या ब्राह्मण स्त्रीचा भाव पाहिला आणि त्याच वेळेला प्रसन्न झाले. तिच्या मुलाला बोलावलं गेलेलं आहे आणि त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. तात्काळ तो मतिमंद मुलगा त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि 3 वेद जाणणारा संपन्न असा तो ब्राह्मण झाला. वेदशास्त्रादी तर्क भाषा त्याला सर्व येऊ लागल्या. सर्व ब्राह्मणांना अतिशय आश्चर्य वाटू लागलं. सर्व ब्राह्मण स्त्रिया आश्चर्य करू लागलेले आहेत की म्हणू लागल्या, हा निश्चितपणानं ईश्वराचा अवतार आहे. कार्य कारण करण्यासाठी हा नरदेह धरून आलेले श्रीपाद श्रीगुरु आहेत. पूर्वजन्मीचं पुण्यार्जित आम्हाला जोडलं गेलं म्हणून श्रीगुरुनाथाची भेट झाली. म्हणून क्षणोक्षणाला नमन करू लागलेले आहेत. म्हणू लागलेले आहेत, तूच ईश्वर आहेस आणि म्हणून मी तुझी प्रदोषाच्या वेळेला पूजा करीन. तुमचं हे वाक्य सत्य आहे आणि तुमच्यासारखाच मुलगा मला व्हावा असा निश्चय करून ती नित्य येऊन प्रदोष पूजा करू लागलेली आहे. तिचा पुत्र ज्ञानी झाला, वेदशास्त्र संपन्न झाला, पूज्य झाला. वरंद जे आहेत ते सगळे ब्राह्मण त्याला मानू लागले. मग त्याचा विवाह झाला, पुत्र त्याला मुलं झाली, नातवंड झाली. अशा पद्धतीनं श्री गुरु कृपा ज्याला होईल त्याला काय कमी आहे, तिथं काय उणं आहे, अशी श्री गुरूंची कृपा भक्तजनांचं संरक्षण करते. हे शिष्या तू एकाग्र चित्तानं ऐक असं नामधारकाला योगेश्वर सांगू लागलेले आहेत, जती सांगू लागलेले आहेत. आणि नामधारक भक्ताला शुद्ध विस्तारानं ही कथा सांगू लागलेली आहेत. इथे श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने शुद्ध नामधारक संवादे प्रदोष व्रत महात्म्य कथनम नामाष्टमोध्याय श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री नवनाथ महाराज की जय.